नमस्कार मित्रांनो, काल महाराष्ट्रातील मुंबई येथील लोकल ट्रेनमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे। एका प्रवाशाचा धारदार हत्याराने खून करून टाकण्यात आला आणि ह्या चालत्या लोकल ट्रेनमध्ये घडलेली घटना आहे। त्याच्यामुळे मेट्रो सिटीजमध्ये आता सध्या जे दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याची कल्पना आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि गृह मंत्रालयाला आहे की नाही, तर याचं उत्तर नक्कीच नाही येणार आहे। कारण जर त्यांना सामान्य जनतेमध्ये असलेली दहशत याचं जर भान असतं किंवा ह्याची त्यांना जाण असती तर महाराष्ट्रात अशा घटना घडल्याच नसत्या। महाराष्ट्रातील नागरिकांनी एका आशेने देवेंद्रजी फडणवीसकडे पाहिलं होतं की ते खुर्ची सांभाळल्यानंतर महाराष्ट्र हा औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नंबर 1 होईल। मात्र हे स्वप्न तर आपलं धुळीस मिळालेलं आहे। तर नंबर 1 आपला महाराष्ट्र झालेला आहे, पण तो कोणत्या क्षेत्रामध्ये, तर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये। गुन्हेगारी क्षेत्राला महाराष्ट्राला देशामध्ये नंबर 1 आणण्यासाठी मी विशेषतः आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह मंत्रालयाला मी हार्दिक अभिनंदन करते की आपण महाराष्ट्राला गुन्हेगारी क्षेत्रामध्ये नंबर 1 वर आणून ठेवलेला आहे। आपण म्हटलं होतं की महाराष्ट्र आता थांबणार नाही। नक्कीच महाराष्ट्र आता थांबत नाही आहे। शिक्षण व्यवस्था संपवलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये नंबर 1 वर आलेलो आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।